नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची ही व्हिडिओ हा काही फक्त व्लॉग नाही आहे. ही जी व्हिडिओ आहे एक ती थोडी वेगळी व्हिडिओ बनणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जी खरंच तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स, वेगळा अनुभव करून देईल. आणि तुम्ही बघाल की अरे, मुंबईमध्ये लोक असे पण असतात. तुम्हाला पण माहिती की ह्याच्या अगोदर मी मुंबई लोकलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी लोक कसे एन्जॉय करतात, छोट्या छोट्या गोष्टी छोट्या टायमामध्ये लोक कसे एन्जॉय करतात, तिथे भजन होतं, मस्ती होते, वेगवेगळे ग्रुप्स असतात. अशा प्रकारचे व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेलेच आहेत. बट आजची जी व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी सकाळी जी ट्रेन पकडतो 9:02 कल्याण ते CST, तर तो जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ. तर त्या भजन मंडळाला आजच्या दिवशी 13 तारखेला पूर्ण 13 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. येस, दिस इज द कोइन्सिडन्स. आजच्या दिवशी त्या मंडळाला 13 वर्ष कंप्लीट झाले आणि मंडळाने, लोकलच्या भजनी मंडळाने आज लोकल ट्रेन मध्येच त्यांनी जो आहे वर्धापन दिन साजरा केला. तर तो कशा प्रकारे साजरा केला, कमी टायमामध्ये तिथे लोकांनी आज मस्ती केली. तिथे आज खूप साऱ्या लोकांचं स्वागत झालं. आज तिथे खूप साऱ्या लोकांचा मान सन्मान झाला. तर ते कशा प्रकारे झालं, तर मी एक हा छोटासा प्रयत्न केलाय की मी आज माझ्या कॅमेरामध्ये कैद करू. तर तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि खरंच तुम्हाला एक असा वेगळा एक्सपिरियन्स होईल की लोकली फक्त ट्रॅव्हलिंगची गोष्ट नाही, या कामाला जायची गोष्ट नाहीये, तर मुंबईकरांसाठी एक जीवन वाहिनी आहे. तर चला तर मग सुरू करूया आजचा हा एक वेगळा प्रवास, जो प्रवास तुम्हाला एक मुंबई लोकलच्या वेगळ्या दृष्टिकोनमध्ये घेऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, आज आता कामाला निघालेलो आहे आणि आज सकाळी ट्रेनमध्ये आता आणि आज ज्या ट्रेनमधून मी जातो श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ, जिथे भजन होतात, अभंग होतात. हे गेल्या 20 वर्षापासून हे ट्रेनमध्ये हे मंडळ आहे. तर आज या मंडळाचा ट्रेनमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे. तर ह्या गर्दीमध्ये सुद्धा, ह्या गडबडीमध्ये सुद्धा, घाईमध्ये सुद्धा की वर्धापन दिन कसा साजरा करतात, तर आज आपण बघू. सगळी पूजेची तयारी होत आहे आता. सगळे कापूर, आरती आणि हे जे आहेत तर त्यांनी आपल्या 20 वर्षापूर्वी हा सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी मंडळाला स्थापन केलेलं. कमी टाइमामध्ये पण बघा किती एन्जॉय करतात, किती मस्ती करतात, सगळ्या गोष्टी करतात. आता इथे पूजा होईल, आरती होईल आणि पूर्ण कार्यक्रमाची सुरुवात होईल. आणि हा आपला नैवेद्याचं ताट. इकडे लक्ष द्या. श्री गणपती गजानन महाराजा सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा आज 13वा वर्धापन दिन याच कंपार्टमेंट मध्ये साजरा होत आहे. आणि हा वर्धापन दिन आनंदाने आणि खूप सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन साजरा होत आहे. आणि ह्या वर्धापन दिनासाठी ह्या मंडळाने जे अजूनपर्यंत जे केलेले, जे त्यांचं कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्णपणे पार केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये काय कमी झालं असेल, काय चूकमुक झाली असेल, तर गणपती गजानन महाराजा सर्वांना माफ करून त्यांच्या कुटुंबियांना, पूर्ण श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळातील सर्व सभासदांच्या कुटुंबांना सर्वांना सुख, शांती, समृद्धी लाभो अशी ईश्वराचरणी, पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि हा मंडळ असाच कायमस्वरूपी असंच अधोगतीला, म्हणजे चांगली त्याची प्रगती व्हावी अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती गजानन महाराज की. इथे पडू नाही, फुट नाही. श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ सहप्रवासी, सभासद आणि हितचिंतक, भजनप्रेमी आज आमच्या श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा 13वा वर्धापन दिन साजरा करत असताना आज या ठिकाणी तावरे महाराज, भगवान महाराज, आपले रावते महाराज, भरत महाराज आणि अन्य जे आहेत हेही आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे खरोखर
आभारी आहोत. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. तसंच या मंडळाचा हा 13वा वर्धापन दिन करताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. जी आम्ही छोटीशी एक सुरुवात केली होती त्याचा आज वटवृक्ष होत आहे आणि त्याची चांगली उत्तरोत्तर प्रगती होत आहे. मंडळी लक्ष द्या. आम्ही हे 13 वर्ष भजन नित्य नियमाने करत आहोत आणि हा नित्य नियमाने जो भजन चालतो आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वादन, डमरू, चकवा ह्या सगळ्या गोष्टीशिवाय भजन होत नाही, त्याला रंगत येत नाही आणि त्याच्या तालावरती लोक जे मंत्रमुग्ध होतात ते होता येत नाही. म्हणून ज्या गोष्टी आहेत आणि त्या नित्य नियमाने आणणारे आमच्या मंडळातील तरुण तरतरीत असे व्यक्तिमत्व असलेले अंकित महाराज हे आम्हाला ह्यासाठी सहकार्य करतात. वेळोवेळी आम्हाला तो डमरू आणून देतात, घेऊन जातात आणि हे त्यांचं खरोखर पुण्याचं काम आहे आणि त्यांचा शब्दपुष्पाने आभार मानणं हे आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे. त्यांनी तशीच सेवा द्यावी, त्यांच्या कामना पांडुरंगाने पूर्ण कराव्यात अशी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे संस्थापक रवींद्र महाराज पवार हे करतील असं आणि त्यांनी तो स्वीकारावा असं आम्ही प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. श्री ज्ञानदेव जय. आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन आमच्या सर्वांचे लाडके तावरे महाराज आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही शब्दशुमनाने सत्कार करतो, त्यांनी तो स्वीकार करावा असे आम्ही प्रार्थना करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष त्यांचा सत्कार करतील, त्यांनी तो स्वीकारावा. कवरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. किती आहे 13वं वर्ष म्हणजे तुम्ही साजरं करताय त्याबद्दल पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमची अशीच प्रगती होत राहू. धन्यवाद. त्याच्यानंतर आम्ही पुढे सत्कार सादर जो करतोय ते आमच्या मंडळाचे शुभेच्छुक पण आहेत. दरवेळेला आम्हाला खूप मोठं सहकार्यही करतात. जो पण कार्यक्रम आमचा असेल ना त्यावेळेला पहिला आशीर्वाद त्यांचा असतो आम्हाला. असे भजनप्रेमी, भजनकार आणि कीर्तनकार भगवान महाराज त्यांच्याबद्दल पवार महाराज बोलते. जरा सर्वांनी लक्ष द्या इकडे. सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ आज भगवान महाराज आपण म्हणतो. यांचं मुळात नाव आहे राजाराम महाराज, पण प्रेमाने त्यांना लोक भगवान महाराज म्हणतात आणि ते हे सेवेमध्ये आले. आज त्यांनी भरपूर भजनं केलं, स्पर्धेला बसले आणि ह्या सर्व सेवा करून ते आज कीर्तन रूपीमध्ये सादर झालेले आहेत. कुळाचा उद्धार व्हावा तसा आमच्या आज कुळाचा उद्धार. आज आमच्या भावकीचा कुलस्वामींचं नाव त्यांच्यामुळे आमचं 4 चौघामध्ये नाव गाजतंय. बाबा कुठलं बाबा अमक्या बाळाचा
राजाराम महाराज, भगवान महाराज जे काय असंच त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांनी असंच प्रत्येकाला गाईड्स करावं हीच आमची इच्छा. द्या. श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण डोंबिवली आज 13वा वर्धापन दिन मोठ्या थाटामध्ये उत्साहाने आनंदाने साजरा होत आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे, या मंडळाला फक्त हात जोडून विनंती करून मी सांगतो की खरंच तुमचं नाव लौकिक झालेलं आहे. हा मंडळ म्हणजे अजूनपर्यंत चालू झाल्यापासून हा मंडळ कुठं स्थगित झालेला नाही आहे. त्याची प्रगती उत्तर होत चालले. तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की कुणीही या मंडळात काही कोणाचं मानधन राहिलं असेल तर कुणी राग रुसवा करून घेऊ नका. आणि मंडळाला एका जुटीने म्हणजे एका हाताने एक जसं आपण एक रोप लावतो तसं ते रोप मोठं झालं पाहिजे, त्याचं आपल्याला फळं खायला भेटली पाहिजे. अशा पद्धतीने या मंडळाची प्रगती व्हावं अशी मी ईश्वरचरणा प्रार्थना करतो. आलेले आमचे पुढील मान्यवर आहेत रावते महाराज जे आलेले आहेत. हौशी म्हणून हौशी कलाकार कोणतेही कुठेही कार्यक्रम असतो त्यांना निमंत्रणाची गरज नाही किंवा असं कोणतेही नाही. हिरीर भाग घेणारी व्यक्ती म्हणजे आमचे रमेश रावते महाराज. खरोखर हौशी कुठेही असू दे त्यांचा नंबर पहिला असतो. तर त्यांनी आमच्या आज मंडळामध्ये हजेरी लावली, आमच्या विनंतीला मान दिला आणि ते आलेले आहेत त्यांचा आम्ही सत्कार करतो. आमच्या मंडळाचे सेक्रेटरी म्हणून मी त्यांचा सत्कार करतो. रवींद्र कोकाटे महाराज यांचाही सत्कार आमच्या मंडळाकडून आम्ही करतोय. कोकाटे महाराज पुढे यावा आणि सत्कार स्वीकारावा असं आम्ही विनंती करतो. आणि त्यांचा सत्कार विठ्ठल गडशी महाराज करतील, आमचे मंडळाचे उपखजिनदार. तिथल्या तिथे करा. ओ गडशी मल्लिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रात भगवान की जय. त्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन भरत लोकरे महाराज पण आलेले आहेत. खरोखर आम्ही आभारी आहोत त्यांचे. तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि वेळोवेळी असं आम्हाला सहकार्य करा. लोकरे महाराज सुद्धा उत्कृष्ट वादक आहेत. ते प्रत्येक भजनामध्ये छान प्रकारे वाजवतात. तर त्यांचा सत्कार आमच्या मंडळाकडून कोण आहे तिथे गडशी महाराजच करतील. गर्दीच्यामुळे आम्हाला माणसं पुरवठा करता येत नाही, सांभाळून घ्या. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. भजन मंडळ आज 13वं त्यांचं वर्धापन दिन आहे. म्हणजे एक तप पूर्ण झालं आणि दुसऱ्या तपामध्ये त्यांनी आता पदार्पण केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या मंडळातर्फे श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ डोंबिवली या मंडळातर्फे तुमच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. संपलेला आहे तरी सुद्धा मंडळाकडून आजचा जो प्रसाद म्हणून फराळ आम्ही जो देतोय तो सगळ्यांनी घ्या. सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्या. अल्पाहार आहे आणि जो कोण राहिला असेल त्याने त्याचबरोबर अजून एक महत्वाचे व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये आहेत. बघा, माणसाला भक्तीमध्ये आणि माणसामध्ये एकामेकामध्ये जो प्रेम असतो आणि त्याची जी आवड असते, तर ती आवड प्रांत भाषा याच्या बंधनात कधी अडकत नाही. कोणतीही भाषा असू दे, पण देवावरती प्रेम असेल तर तो व्यक्ती त्या ठिकाणी येणारच, भजन गाणार आणि भजनामध्ये एकरूप होणार. असे एकरूप होऊन सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात. आम्हाला प्रेमापोटी स्वतःहून वेळोवेळी अल्पोहार जो काय आहे त्यांच्या आवडीचा ते आणून देतात आणि सगळ्यांना तृप्त करतात. आणि त्याच्यानंतर जो भजनाचा सोहळा होतो तो अवर्णीय असा होतो. असे आमचे आणि आताही मदत करतात आमच्या मंडळाचे गुप्ताजी अनिल गुप्ताजी. बघा, ते
भाषेचा आणि कोणत्याही गोष्टीचा हे नसताना आमच्याशी एकरूप होतात आणि आम्हाला प्रत्येक वेळेला ते नाश्ता देतात, सगळं काही सहकार्य करतात. आम्ही सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ त्यांचे खरोखर आभारी आहोत. तुम्ही आम्हाला असं सहकार्य करा आणि त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे ज्येष्ठ पाटील काका यांच्यातर्फे आम्ही करतो, त्यांनी तो स्वीकारावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. त्याला मध्येच तहान लागते, गाऊन गळा सुकलेला असतो, नाश्ता करून तिखट झालं, पाण्याची गरज पडते आणि एवढ्या गर्दीतून 5-5 पाण्याच्या बॉटल फक्त भजनासाठी आणणारी व्यक्ती म्हणजे आमचे लाडके शिवाजी पडवळ महाराज. सॉरी माफ करा, हबप पडवळ महाराज. आणि त्याचबरोबर ते आपल्या गणपतीची जी फ्रेम आहे, प्रतिमा आहे, ती घेऊन जातात आणि घेऊन येतात आवडीने. त्यांनी स्वतःहून हे कार्य स्वीकारलेलं आहे आणि ते आवडीने करतात. त्याची लाइटिंग असेल, त्याचा सगळा खर्च आहे तो स्वतः करतात. मंडळाकडून ते त्या संदर्भात 1 रुपया पण घेत नाहीत. असे खरोखर म्हणजे माणसाचं म्हणजे देवावरती प्रेम असेल, एखाद्या भजनावरती एखाद्या कलेवरती प्रेम असेल तर ते कसं असावं. त्यांच्या या सगळ्या सहकार्यापोटी आम्ही सगळेजण खरोखर तृप्त होतो. म्हणून आम्ही सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि सत्कार त्यांनी स्वीकारावा. त्याचा सत्कार आमच्या मंडळाचे संस्थापक नाना पवार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. त्याचबरोबर आज गाडीमध्ये फारशी आम्ही सजावट का केली नाही तर आमचं एक आहे की स्वच्छता ही राहिली पाहिजे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये नीटनेटकेपणा सुद्धा राहिला पाहिजे. ज्या म्हणजे काय ज्या चित्रफिती प्लास्टिकच्या असतात त्या तिथल्या तिथे तशाच राहतात आणि नंतर मग त्याचा त्रास इतरांना होतो, तो होऊ नये या माध्यमातून आम्ही आज कोणताही सजावट केलेली नाही आहे. परंतु तसंच सगळ्यांनी त्याचा एक हे घ्यावा, आदर्श घ्यावा आणि आपली रेल्वे ही आपलीच आहे, त्याचं पण स्वच्छता राखावी, त्याचा मान राखावा, त्याचं सौंदर्य राखावं. त्याचबरोबर जे सहप्रवासी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करतात. तसाच नमस्कार, मी जनार्दन सोनवणे, श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ, कल्याण लोकल, कल्याण CSMT 902 ह्या सर्व भजनी मंडळाला आणि सहप्रवाशांना मी खूप खूप शुभेच्छा इच्छितोय. आणि खरंच खूप एवढी आनंदाची गोष्ट आहे की वारकरी संप्रदाय हा एक संजीवन संप्रदाय आहे, कधीही न संपणारा. जसा अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारा, तसाच हा संप्रदाय. आणि संप्रदायाची खासियत म्हणजे अशी, इथे कुठलेही गैरप्रकार असे होत नाहीत जे आपण सध्या बघतोय, ऐकतोय. आणि खरोखरच अबालवृद्ध, कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि विशेष म्हणजे सगळ्यांना एक समान ट्रीट करणारा असा हा संप्रदाय.